आपली परी बघा बसली आहे गाडीवरती. सोनू मामाच्या लग्नाला जायला. सानू पण बघा आपले मस्त छान एन्जॉय करते. इकडे आहे ना फेमस आहे या छोट्या लस्स्या आपल्या कोकणामध्ये. तर मंडळी पोचलो आम्ही आता शिल्पाच्या माहेरी. जंगल ना पुढे आणि पाठी मागे ते जंगल आहे भरपूर. नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आम्ही आलोय आमच्या कोकणातल्या गावी आणि आज आम्ही चाललोय हिच्या माहेरी. कारण हिच्या माहेर आहे ना हिच्या भावाचं लग्न आहे, त्यामुळे आज देवक कार्यक्रम चालू होणार आहे. म्हणजे मांडव थापणी देवक वगैरे आहेत ना ते सगळे आज आहे. तर आम्ही कालच आलो गावावरून दुपारी आणि आज सकाळी तिकडे चाललोय खालगावला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील ज्या कोकणामध्ये खास करून लग्नाच्या अगोदरच्या विधी होतात, तर त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला, आपली स्कूटी आहे इकडे तयार आणि गावचं वातावरण बघा, मस्त शांत वातावरण आहे. आता वाजले 9:30. सानू चला निघूया. सानू बघा खूप मस्त एन्जॉय करते इकडे गावी आल्यानंतर. मस्त आपली परी बघा बसली आहे गाडीवरती. सोनू मामाच्या लग्नाला जायला. चला पकड, सांगू पप्पांना बेटा. हो हो सानू पाय सांभाळ बेटा. गाव आमचा आहे हा छान असा. आणि आताचा टाइम बघा 10 वाजले आणि मस्तच पडतो ऊन नाही. आता उन्हाळा आहे तर जास्तच ऊन असतं इकडे गावाला. गावच्या रस्त्यांवरची गाडी चालवण्याची जी मजा असते ना ती खूप भारीच असते आणि वेगळीच फिलिंग येते. आता पोचलोय आम्ही जाकादेवी मार्केटला. जाकादेवी सिटी आहे पाठीमागे बघताय आणि इकडे समोर बघताय श्री जाकादेवी मंदिर. चला आता आम्ही आहे ना या रोडला जाणार आहोत आतमध्ये खालगावला. इथे दुकानाची इथे थांबलोय आम्ही. आता मुलांना आहे ना बिस्किट वगैरे खाऊ घेतो. तर आता आम्ही खाऊ घेतले आता घरी निघतोय. आता आम्ही सर्व घेतलं ना सानू. आम्ही आता आहे ना मस्त थंडगार होतोय, लस्सी खातोय. सानू पण बघा आपले मस्त छान एन्जॉय करते. इकडे आहे ना फेमस आहे या छोट्या लस्स्या आपल्या कोकणामध्ये आहे ना. चला मस्त आहे छान आहे. तर मंडळी पोचलो आम्ही आता शिल्पाच्या माहेरी आणि असा उतार भाग आहे या बघा. आणि आमचे घर आहेत ना एकदम नदीच्या बाजूला आहे. म्हणजे इकडे असं बोलणार नाहीत कोण घर आहेत म्हणून, असं एकदम थोडीशीच घरं आहेत नदीच्या बाजूला. जंगल खूप आहे आजूबाजूला. जंगल खूप
म्हणजे जंगल ना पुढे आणि पाठीमागे ते जंगल आहेच भरपूर. आणि तुम्ही पाठीमागे बघा आंबा आहे. तांदूळ दाखवत आहे ते चालताय पाठीमागे म्हणून. हे मंदिर आहे साईबाबांचं. पोचलो मंडळी आम्ही आता तिकडे आलेलो. माहेरीच्या. सर्व हाक मारायला लागले बघा. बघितल्यानंतर वहिनी ये इथूनच ये, पिशवी घ्यायची आहे. हे बघा काय करताय वासरू बघा इकडे पूर्ण गडबडलंय. बाबांना ऐकत नाही. चला चला सानू हे जाऊया पटापट. ते बाले मामी आले ना, मामी होते ना. आता आम्ही एंट्री करतोय घरामध्ये. सर्व अशी तयारी चालू आहे. तर मंडळी लग्न अगोदरच्या विधींची तयारी चालू झालेली आहे. या साईडला नवऱ्या मुलाला हळदी कुंकू वगैरे लावत आहेत आणि या साईडला टोकणे आहेत, त्यांना पण हळदी कुंकू लावत आहेत. आणि या आहे रुईच्या फुलांची ओळलेली माळ, जेणेकरून ती कोकणामध्ये खास देवकासाठी वापरली जाते मंडवळे म्हणून. तर ती आता बांधतायत नवऱ्या मुलाला. शिल्पा आता भावाला हळदी कुंकू लावून ओवाळते. एक मान असतो बहिणीचा, तो ती आता निभावते. घरचं लग्न म्हटलं की सुरुवात होते आपल्या कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील लग्नाच्या कार्यांची सुरुवात होते. सर्व पूर्वजांच्या पाया पडून आपल्या घरातील थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. अशा रीतीने आता आई वडिलांच्या पण पाया पडतायत. चुलते यांचे पण आशीर्वाद घेऊन शुभकार्यांना सुरुवात होते. आमच्या पण पाया पडतायत बहिणीच्या आणि मेवण्याच्या. तर असे चुलते चुलत भाव वगैरे, या आजी वगैरे आहेत शेजारच्या, त्यांच्या पण पाया पडतायत. हे चुलत भाऊ आहेत, यांच्या पण पाया पडतायत. अशा सर्व आहेत ना, हे बेर्डे काका आहेत, खास आलेले आहेत लग्नासाठी मुंबईवरून, त्यांचा पण आशीर्वाद घेत आहेत. अशा सर्व आहे ना वाडीतील थोर मंडळींची पाया पडून शुभ कार्याला सुरुवात होते. आता आहे ना घाणाबाणीचं काम चालू झालेलं आहे इकडे नवऱ्या मुलग्याचं.
पले गोते जिरा पले गोते ती गाण्याला बसती हुकुम काढी दे या गोताचा हुकुम काढी दे या गोताचा हुकुम काढी दे या बापाचा हुकुम काढी दे या बापाचा हुकुम काढी दे आईचा हुकुम काढी दे आईचा हुकुम काढी दे तुला द्याचा हुकुम काढी दे तुला द्याचा हुकुम काढी दे बंधवाचा हुकुम काढी दे बंधवाचा हुकुम काढी दे वयनीचा हुकुम काढी दे वयनीचा हुकुम काढी दे वयनीचा हुकुम काढी दे वयनीचा गाना जो बरीरा गाना जो बरीरा काढी कांदाचा सवा काढी कांदाचा नवऱ्या मुलगाची घाणा भरण्याची विधी तुम्ही बघितली. आता तयारी होते, देवाचे विडे भरले जातात आणि त्याची पूजा वगैरे केली जाते. तर ही तयारी आता सुरुवात झालेली आहे. आता यावरती सर्व समोर चौकट केलेली आहे बघा तांदळाची, त्यावरती विडे ठेवले जातील. 4 कोपऱ्याला 4 आणि मध्ये 5 अशी सर्व मिळून गावकरी तयारी करतायत. प्रत्येक गावाच्या चालीरीतीनुसार वेगवेगळ्या अशा पद्धती असतात. आता विड्यांच्या समोर नवऱ्या मुलग्याला बहीण हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर मग पुढच्या विधींची सुरुवात होईल. आता नवऱ्या मुलाचे आई वडील देवका घेऊन तुळशीचे येथे पूजन करायला जात आहेत. तुळशीच्या समोर देवक घेऊन पूजा केली जाते. तर रांगोळ्या आता काढून पूजाची तयारी करते. आणि या साईडला बघता इकडे आपले कोकणामध्ये लग्न म्हटलं की ढोल ताशांचं वाजप असतं. तर त्या पद्धतीने पारंपरिक असं वाजप करतायत इकडे मंडळी. ज्यावेळी हे वाजप आपल्या कानावरती ऐकायला येतं त्यावेळी लग्नघरामध्ये ना एक वेगळ्या प्रकारचा माहोल असा तयार होतो आणि एक भारीच वाटतं त्या टायमामध्ये. हे आहे केळीचं तोरण बनवलेलं. तर आता मामा मामी
पूजन करतात आहे. कोकणामध्ये ना सर्रास आपल्या बहुतेक भागामध्ये अशा पद्धतीचं लग्न कार्यामध्ये तोरण तयार केलं जातं. आता पूजा होते. लग्न मंडपामधील सर्व ठिकाणांचे पूजन केल्यानंतर आता यजमानांना घरामध्ये अशा टॉवेलच्या छताखाली घेऊन घरामध्ये आणलं जातं. आता घरच्या देवांची पूजा केली जाते. मगाशी तुम्ही बघितलंच की गावकऱ्यांनी जी व्हिडिओ मांडले त्या सर्व व्हिडिओंच्या आता पूजा करतात मामाने. अशा वेगवेगळ्या पद्धतीची कार्य लग्ना अगोदर पार पडली जातात. आता या ताई आहे ना मस्त नाव घेतील. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने, नामदेवरावांचं नाव घेते पत्नी आहे नात्याने. आता तांदूळ हे करा वेड्यावरती तांदूळ. आज महादेव महादेव हा मुलाचं कार्य करतो त्याबद्दल तुला 5 करायला तुला 5 माणूस आणलेला हा मान करून घेऊ. त्याच्या जोडा सुखी सांभाळ आणि जन्मावर माता माने नाही घालायचा. अरे पॅन्ट वरती घे. तू बसू नको. बसू नको. नवरे मुलीची लग्नामध्ये जी करड असते तर ती करड आता भरण्याचं काम चालू झालेलं आहे. पायलीच्या मापाने तांदूळ भरले जातात आणि चालू झालं करड भरायचं. तर नवऱ्या मुलगाला काय कळत नाही आहे कशा पद्धतीची करड भरायचं बघताय तुम्ही. हा मोठा टास्क असतो. आपल्या कोकणातल्या पोरांनी नक्की बघा म्हणजे शिकून घ्या. पायली कशी भरायची असते ती बघा. उद्या तुमची पण वेळ येणार आहे. काही गावांमध्ये अशी पद्धत आहे की नवऱ्या मुलालाच करड भरणी करतो. पुरी फुल कमी पडली तर कशा काम आहे. नाही हातात घे नुसत्या चार झाले का.
बाजूला बाहेर भरपूर भरपूर तेल होते तर मंडळी अशा पद्धतीने आमच्या कोकणामध्ये लग्नाच्या अगोदरचे कार्यक्रम पार पडले जातात. तर तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. तोपर्यंत तुमची सर्वांची रजा घेतो. बाय बाय.